तर जळगावच्या अमळनेरमध्ये खदानीत बुडून 3 मुलांचा मृत्यू झालाय। सेल्फी काढताना एक जण घसरला, त्याला वाचवताना इतर दोघेही बुडालेले आहेत। पावसामुळे खदानीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी असल्याची माहिती समोर आली। तर यवतमाळच्या नेरमध्ये 4 महिन्याच्या चिमुकलीचा संशयास्पद मृत्यू झालाय। चुकीच्या लसीकरणा प्रकरणानंतर मृत्यू झाल्याचा पालकांचा आरोप आहे। काल आरोग्य विभागाकडून लसीकरण कॅम्प करण्यात आलेला होता। अंजंती पारधीप बेड्यावरील तहसील कार्यालयात त्यांनी या दिलाय। लसीकरणामुळे मृत्यू झाला नसल्याचं आरोग्य विभागाने स्पष्ट केलं। शवविच्छेदन अहवालावरती मृत्यूचं कारण कळणार असल्याची देखील माहिती आहे। बोरमहाड मार्गावरील वरण घाटातील दरड हटवण्याचं काम सुरू आहे। हिरडोशी परिसरात दरड कोसळल्यानं कालपासून वाहतूक बंद असल्याची माहिती मिळते। महसूल प्रशासनाकडून या परिसराची पाहणी करण्यात आली। दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणी आहे। उद्याच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे। उद्या पनवेल ते विधान भवन आंदोलनाची हाक देण्यात आलेली होती। नामकरण समिती यांनी उद्या दिनांक 8/7/2026 रोजी मोर्चाचे आयोजन करण्यासंदर्भात परवानगी अर्ज केलेला आहे। सदर मोर्चासाठी परवानगी नाकारण्यात आलेली आहे। आदरणीय सीपी साहेबांचे जमावबंदीचा आदेश, विधिमंडळामध्ये चालू असलेले अधिवेशन तसेच खूप जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडत असल्यामुळे रेड अलर्ट जारी केलेला आहे। त्यामुळे वरील कारणासाठी सदर मोर्चास परवानगी नाकारण्यात आलेली आहे। तर मुरबाडमध्ये मुसळधार पावसामुळे कनकविरा या नदीला पूर आलेला आहे। टोकावडे गावाशेजारी असलेल्या हेदवली गावात कनकविरा नदीचं पाणी शिरल्यानं गावाचा संपर्क पूर्णपणे तुटलाय। नदीचं पाणी थेट गावात आणि मुख्य रस्त्यांवर आल्यामुळे वाहतूक आणि दळणवळण ठप्प झालंय। तर नाशिकच्या देवळा तालुक्यातील खामखेडा येथील जुन्या विहिरीच्या खोदकामादरम्यान वायर रोप तुटल्यानं आता राजस्थान येथील चेतन मेघवंशी यांचा जागीच मृत्यू झाला। तर सुरेश हरिजन गंभीर जखमी झालेला आहे। क्रेनच्या साहाय्यानं सुमारे 50 फूट विहिरीचा गाळ काढताना हा धक्कादायक प्रकार घडलाय। घटनेचा पोलीस अधिक तपास करतायत।